श्री स्वामी समर्थ. सहज भक्तियोग चॅनलमध्ये आपले हिंदू नववर्षाच्या निमित्तानं मनपूर्वक स्वागत. आज आपण हिंदू नववर्षाची मंगलमय सुरुवात कशी होते ते जाणून घेणार आहोत. हिंदू वर्षातील पहिला महिना चैत्र आणि त्याचा पहिला दिवस म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यालाच गुढीपाडवा म्हणतात. या सणाला गुढी उभारतात. पण का? त्याचे पौराणिक संदर्भ काय आहेत ते आपण पाहूया. ब्रह्मदेवानं या दिवशी विश्वनिर्मिती केली असं ब्रह्मांड पुराणात म्हटलं आहे. तर प्रभू रामचंद्राने रावणाला ठार मारून युद्धात विजय मिळवला. त्याच्या बंधनातील सीतेची मुक्तता करून त्यांनी सीतेसह या दिवशी अयोध्येत प्रवेश केला. अयोध्येतील प्रजेने प्रभू रामचंद्राच्या विजयाचे व त्या आनंदाचे प्रतीक म्हणून गुढ्या तोरणे उभारून त्यांचे स्वागत केले आणि आनंदोत्सव साजरा केला. त्यामुळे गुढी म्हणजे विजयाचे, आनंदाचे, असत्यावर सत्याच्या विजयाचे प्रतीक समजले जाते. म्हणून आपल्याकडे या दिवशी घरोघरी गुढ्या तोरणे उभारण्याची प्रथा आहे. गुढीला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. ब्रह्माचे विश्वनिर्मितीच्या कार्याचे यश म्हणूनही गुढीकडे पाहिले जाते. हा गुढीपाडवा कसा साजरा करतात? या दिवशी पहाटे उठून नववर्षाच्या स्वागतासाठी घराची स्वच्छता, दारापुढे रांगोळी, दरवाजाला तोरण, घराची सजावट करून शुचिर्भूत व्हावे. देवाची षोडशोपचारे पूजा करावी. देवाला गोडधोड पदार्थाचा नैवेद्य दाखवावा. देवाला नवीन वर्ष सुखसमृद्धीचे जाण्यासाठी प्रार्थना करावी. या दिवसाचं आणखी एक धार्मिक महत्त्व आहे. हा दिवस 3.5 मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त समजला जातो. आपल्याकडे हिंदू वर्षात 3.5 दिवस असे समजले जातात की त्या दिवशी नक्षत्र, योग, करण, ग्रहस्थिती, सूर्य, चंद्रस्थिती ही शुभ मानली जाते. त्यातील एक गुढीपाडवा आहे. म्हणून या मुहूर्तावर नवीन कार्याचा शुभारंभ किंवा संकल्प केला जातो. आपणही काही नवीन कार्य करण्याचे ठरवले असल्यास त्याचा संकल्प देवापुढे करून ते निर्विघ्न पार पडण्यासाठी प्रार्थना करावी. हा दिवस खरेदीसाठीही चांगला मानला जातो. या दिवशी गुढी उभारण्याची प्रथा आहे. ही प्रथा सगळ्यांच्याच घरी असेलच असे नाही, पण ज्यांच्या घरी असेल त्यांनी गुढी कशी उभारावी याची साधी सोपी पद्धत आपण पाहूया. पण आपण आपल्या प्रथा परंपरेनुसार गुढी उभारावी. प्रथम घराच्या पुढच्या दरवाजाच्या उजव्या बाजूला पाट मांडून त्याभोवती रांगोळी काढावी. पाटावर मुठभर तांदूळ ठेवावेत. वेळूची काठी धुवून तिच्यावर गंधाची 5 बोटे ओढावीत. तिच्या एका टोकाला कडुनिंबाची डहाळी, नवीन किंवा धुतलेले वस्त्र किंवा साडी, फुलांची माळ, साखरेची माळ बांधून त्यावर तांब्या किंवा पितळीचा कलश उपडा ठेवावा. तयार झालेली गुढी पाटावर ठेवून किंचित पुढच्या बाजूला झुकलेली अशी बांधावी. तिची हळदी, कुंकू, अक्षता, फुले, धूप, दीप दाखवून पूजा करावी. ओम ब्रह्मध्वजाय नमः हा मंत्र म्हणून नमस्कार करावा. गोडधोड पक्वान्नाचा नैवेद्य दाखवावा. नवीन वर्ष सुखसमृद्धीचे, कार्यात यश देणारे, विजयाचे जावो अशी प्रार्थना करावी. सूर्योदयापासून एखाद्या तासात गुढी उभारणे चांगले, कारण सकाळच्या वेळात सकारात्मक ऊर्जेचे प्रमाण जास्त असते. सूर्योदयापूर्वी याच पद्धतीने हळदी, कुंकू, अक्षता वाहून गुढी उतरवावी. या दिवसाचं आणखी एक आध्यात्मिक महत्त्व आहे. ते म्हणजे या दिवसापासून काहींच्या घरी किंवा मंदिरात प्रभू रामचंद्रांचे नवरात्र सुरू होते. ते रामनवमीपर्यंत असते. या काळात रोज ठराविक ठिकाणी ठराविक वेळी रामरक्षा स्तोत्र म्हटल्याने किंवा ऐकल्यानं ते म्हणणाऱ्यास किंवा ऐकणाऱ्यास
फलदायी होते अशी मान्यता आहे. याचे कारण असं की हजारो लाखो संख्येने लोक रामतत्वाची उपासना करतात, तेव्हा हे तत्त्व नक्कीच प्रभावीपणे कार्यरत होते. रामरक्षा श्लोकांच्या अर्थावरून याचा फायदा अशुभ शक्ती, दुष्ट व्यक्ती, शत्रू, त्यांचा त्रास, संकटे व आजारापासून सुटका होण्यासाठी होतो. तर अशा प्रकारे गुढीपाडवा साजरा करूया आणि सनातन धर्म संस्कृतीचा ध्वज उंचीवर नेऊन ठेवूया. यानंतर पुन्हा भेटूया श्री स्वामी समर्थ प्रकट दिनाच्या निमित्तानं पुढील व्हिडिओमध्ये. धन्यवाद.